नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या चॅनलवरती प्रीतीज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल दाल तडका। रेसिपीला स्टार्ट करू। एक वाटी तुवर डाळ घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्यायची। ती स्वच्छ धुवून झाली की गॅसवरती कुकर ठेवून घ्या। कुकर चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये तेजपत्ता घालून घ्या। 2 हिरवी मिरची घालून घ्यायची। ते चांगलं परतवून घ्यायचं। ते चांगलं परतवून झालं की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला घालून घ्यायचा। नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आणि ते पण चांगलं सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं। ते चांगलं परतवून झालं की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतवून झाला की त्याच्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आणि तेही चांगले परतवून घ्यायचे। टमाटर लवकर विरघळण्यासाठी त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं। टमाटर कांदा व्यवस्थित परतवून झाला की त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा धना पावडर घालायचं आणि ते चांगलं परतवून घ्यायचं। मसाले चांगले परतवून झाले की त्याच्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आणि मसाल्यासोबत ती पण 2 मिनिटं चांगली परतवून घ्यायची। डाळ चांगली परतवून झाली की त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता आपल्या 5 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि आपला कुकर थंड झालाय आणि तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजली आहे, किती मऊ शिजली आहे, एकजीव झाली आहे। ती चांगली मिक्स करून घ्यायची। त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या। डाळ चांगली मिक्स करून झाली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। चला आपण तडक्याची तयारी करू। तडक्याच्या भांड्यामध्ये तूप घालून घ्यायचं, बारीक चिरलेली अद्रक, बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता घालून आणि सुकी लाल मिरची घालून ते सर्व चांगलं फ्राय करून घ्यायचं। ते चांगलं फ्राय करून झालं की थोडं थंड करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची। ती सर्व फोडणी डाळीवरती घालून घ्यायची आणि ते सर्व डाळीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।
तोपर्यंत बाय, टेक केअर.